आज बरेचसे सर्व आप्तेष्ट स्वकीय या ठिकाणी येतील, काही आलेले आहे आणि या वास्तूच्या निमित्तानं कोणतीही वास्तू बनवत असताना काही दोष असू शकतात. वास्तू बनण्या अगोदर बरंच आपण उत्खनन वगैरे या त्या गोष्टी करीत असतो आणि त्या निमित्तानं त्याच्यापासून आपल्याला कोणतीही बाधा लागू नये या निमित्तानं आपण ही वास्तू शांती करीत असतो. नवग्रहाची स्थापना करून ब्राह्मण देवतांच्या या मुखोद्गतातून मंत्रद्वारा त्या वास्तूला आपण शुद्धतेकडे नेतो. आणि ही वास्तू आपल्याला ही काही थोड्या दिवसासाठी नसते. या आता कितीतरी पिढ्या या तिथे निवास करणार आहे आणि ही वास्तू आपल्याला सदैव आशीर्वाद देत राहू. जिच्याकडून आपल्याला चांगली सकारात्मक अशी ऊर्जा मिळत राहतो. कारण बऱ्याच ठिकाणी आपण जो काही ठिकाणी बघतो घरदार, काही ठिकाणी त्या वास्तूला दोष असल्या कारणानं तिथं कधीच संपन्नता येत नाही. म्हणून ही वास्तू दोष निवारणार्थ जी पूजा असते ही करून जर प्रवेश जर केला, कारण तो वास्तू भगवान नसतो, त्या वास्तुदेवाची पूजा करून त्याला त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याला दाबलं जातं आणि मग ती सगळी धुरा आपण त्याच्यावर ती ठेवून देतो की ज्या योगी हा भगवंत त्या वास्तूची काय करेल, सुरक्षा करेल आणि आपल्याला सदैव सुख संपन्न ऐश्वर्य प्राप्त करून देईल. कुठल्याही प्रकारची आपल्याला हानी होणार नाही. हा उदात्त हेतू या ठिकाणी या मागे असतो आणि त्या निमित्तानं संकीर्तन, भजन वगैरे, प्रवचन या सगळ्या गोष्टी करून आणि विशेषत्व करून अन्नदान या निमित्तानं हे करण्याचं प्रयोजन असतं. कारण अन्नदानाने अनेक महत्त्वाचे दोष निघून जातात. आमचे बाबाजी तर बसल्या बसल्या अशी मूठभर साखर घेऊन टाकायचे, तरी ते म्हणायचे काय हे हजारो मुंग्यांना घातलेला हा मोठा यज्ञ आहे. का ज्यावेळेस आपल्याकडेही या अन्नदानाचं जेव्हा पात्र उठलं जातं त्याच्यात अनेक किडे मकोडे, जंतू वगैरे हे सुद्धा तृप्त होत असतात. माणसानंच खाल्ल्यावर त्याचा चांगला इफेक्ट होता असं काही नाही, परंतु अनेक जीवजंतू आहे हे सध्या ते तृप्त होतात आणि या वास्तूला शांती देतात. आणि म्हणून या योगाने अनेक थोर संत, आता माऊली पण येणार आहे. आमच्या या क्षेत्राचं मोठं वैभव आहे ज्ञानेश्वर माऊली आणि आम्ही सोबतच तिथं राहतो, त्याच्यामुळे तीही कदाचित येऊ शकतील आणि सुंदर असं कीर्तन. आज आपण सर्व लोक या ठिकाणी आले, आमच्याबरोबर आमचे कीर्ती काशीद साहेब पण आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन या वास्तूला उपकृत करू राहिले. अनेक साधू संत महात्मा या ठिकाणी येऊन आपला वेळ देऊन आपल्या या नवीन वास्तूसाठी या जाधव परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊन नक्कीच त्यांना या वास्तूच्या निमित्तानं त्यांची सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी हो. नितीनला पण खूप शुभेच्छा आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घर पार कुठपर्यंत पोहोचवलंय. बरोबर, कारण आजकाल एक हे मोठं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीही करू शकतं माणूस. प्रत्यक्षात सगळे येत आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे. मात्र चांगलं प्रयोजन आपण केलंय, नक्कीच आनंद वाटतो. सदैव आपल्याला ही घर, ज्याला आपण वास्तू म्हणूया, हे घर वास्तू तुम्हाला सदैव सुखदा प्राप्त हो, हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पुढेही कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाणार आहे, तर सर्वांची रजा पण घेतो आणि जाधव परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज फुरकर वगैरे सगळे, अशोक महाराज, आमचे सगळे इथं येऊन बसलेले आहेत. त्यांनाही पुढं कीर्तनाचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे. बेटके महाराज असतात, आपले महाराज आहे. खूप आनंद वाटतो, कारण आता सध्या भक्तीचा फार मोठा हे चालू आहे. काय काला या युगामध्ये केवळ नाम आधार आणि हे नाम घेण्यासाठी आज सगळेजण असे तत्पर झालेले आहे.
प्रत्येक ठिकाणी नामसंकीर्तन चालू आहे, आपापल्या परीनं यज्ञ हवन योग याग सगळ्या गोष्टी चालू आहे, सगळीक आनंद आहे. कलियुगात सुद्धा याचं प्रमाण आता खूप वाढतंय. नक्कीच आपल्यालाही याचा फायदा हो आणि या इंद्रायणी निवासाच्या गृहप्रवेशानिमित्तानं या जाधव परिवाराला खूप मोठ्या शुभेच्छा. थांबतो. जय बाबाजी. मनुष्य योनीमध्ये आपण जन्माला आलो की 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, अन्न वस्त्र आणि निवारा. त्यापैकी या जाधव परिवारानं निवारा ही वास्तू अत्यंत गोड या ठिकाणी उभारली आहे. या इंद्रायणी खरं तर या वास्तूला एक योग्य अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं पुण्य संपादित व्हावं व एक योग्य या वास्तूला शुभ आशीर्वाद प्रदान व्हावे आणि या घरामध्ये या वास्तूमध्ये सातत्याने या परिवारामध्ये सुख शांतता लाभावी याच्याकरता आदरणीय आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव श्री आदरणीय जनेश्वरजी महाराज यांनी आपला वेळातला वेळ काढून या परिवाराच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं या वास्तूला आपले चरण कमल स्पर्श केले. म्हणून या परिवाराच्या वतीनं खरं तर आपले मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. या परिवाराच्या वतीनं या परिवाराकडून आपलं छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय, आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय या परिवारातील ज्येष्ठ श्री हरिभक्तीपरायण नितीन भाऊंचे वडील श्री केशवभाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय महाराज श्रींचा गोड या ठिकाणी संतपूजन होतंय. महाराजांनी त्या संतपूजनाचा स्वीकार करावा. आहे ना, द्या ना बुकाला. काही नाही लावा, चला. भाव महत्वाचा आहे, हार नाही महत्वाचा. त्याच्यामुळे यावं लागलं. श्रीफळ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय की जय. या न्यायाने जसं कर्म असतं, जसा धर्म असतो तसा आशीर्वाद असतो. पण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहेत, ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची पूजा आहे, ज्याच्या जीवनामध्ये सत्कर्म आहेत, त्याला निश्चितच भगवान परमात्म्याचे आशीर्वाद मिळत असतात. म्हणून पुनश्च एकदा सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मापनुयात या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं हे असणारं श्रुतीचं आशीर्वचनपर वचन देऊन आणि मी माझ्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. माझ्या येण्यामुळं कार्यक्रम या ठिकाणी जवळपास 15-20 मिनिट लेट झाला, याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी राम.